महाराष्ट्र आरक्षण प्रकरणात राज्य सरकारने उच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण युक्तिवाद मांडला आहे. काही सदन व्यक्तींमुळे संपूर्ण समाजाला आरक्षण नाकारणे न्यायकारक ठरले अशी भूमिका स्पष्ट केली असून साखर कारखाने व शिक्षण संस्थाधारकांना क्रीमिलेअरमध्ये समाविष्ट करण्याची माहिती दिली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने उच्च न्यायालयात आपली ठाम भूमिका मांडली आहे. काही सदन आणि प्रभावशाली व्यक्तींमुळे संपूर्ण मराठा समाजाला आरक्षण नाकारणं योग्य ठरणार नाही असा युक्तिवाद सरकारने केलाय. सरकारने स्पष्ट केलंय की ज्यांच्याकडे साखर कारखाने, मोठ्या शिक्षण संस्था किंवा आर्थिकदृष्ट्या मजबूत साधन संपत्ती आहे अशा घटकांना क्रीमिलेअरमध्ये समाविष्ट केले जाईल आणि त्यांना आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही. तसेच आयोगाच्या अहवालाचा आधार घेत राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ आपली बाजू भक्कमपणे मांडली आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.